नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की गावठी कोंबडी पालन योग्य की बॉयलर कोंबडी पालन योग्य. बघा, पण त्या अगोदर प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आपल्या ह्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. आता बघा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की गावरान कोंबडी पालन योग्य की बॉयलर कोंबडी पालन योग्य. बरोबर. आता बॉयलर कोंबडी पालन बघायला गेलात तर कंपनीकडून तुम्हाला पिल्लं भेटतात, खाद्य भेटतात किंवा सर्व जो खर्च असतो त्याचं औषध असेल, डॉक्टर असेल किंवा जो काही खर्च असेल तो सर्व खर्च कंपनीकडे असतो. परत त्या ज्या तुमच्या वाढलेले पिल्लं असतील ते सर्व पिल्लं खरेदी करण्याची जी पण जबाबदारी असते किंवा जे पण खरेदी करतात ते कंपनीच करत असते. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला गावरान कोंबडी पालन तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्हाला त्या स्वतः पिल्लं आणावं लागतात, त्यांना स्वतः औषधं वगैरे द्यावं लागतात, खाद्य स्वतः बनवावं लागतं, त्यांची जी काही व्यवस्था असेल ती सर्व तुम्हाला करायला लागते. म्हणजे पिल्लं आणण्यापासून किंवा तुम्ही डायरेक्ट समजा की पिल्लं अंड्यातून बाहेर काढण्यापासून ते विकेपर्यंत ती संपूर्ण जबाबदारी ही तुमची असते. त्याला योग्य मार्केट शोधणं, त्याला योग्य प्रमाणात वाढवणं, त्याला आजार झाला त्या आजाराचं व्यवस्थापन करणं, खाद्य नियोजन करणं, त्याचप्रमाणे त्याचं शेड नियोजन असेल किंवा विक्री व्यवस्थापन असेल, अशा अनेक गोष्टी तुम्हाला या स्वतः कराव्या लागतात. कारण की गावरान कोंबडीला मागणी तर भरपूर आहे, पण हवं तसं मार्केट अजूनपर्यंत त्याला उपलब्ध झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक रिस्क पण भेटते, सोबतच तुमची त्या ठिकाणी धावपळ पण जास्त होते. पण बघा, गावरान कोंबडी या ठिकाणी ब्रॉयलर कोंबडीपेक्षा जास्त हिला भाव भेटतो. बरोबर. कारण की या ठिकाणी बॉयलर कोंबडीला किलो मागं या ठिकाणी रेट फिक्स झालेला असतो, पण ह्यामध्ये मृत्यू किंवा आजाराचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तेच गावरान कोंबडीमध्ये आजाराचं प्रमाण कमी असतं, पण या ठिकाणी याला मार्केट कमी असतं. त्याचप्रमाणे याला भाव जास्त असतो. याचं मटण, याचं जे काही चिकन असतं किंवा याचे काही जे मांस असतं ते या ठिकाणी रुचकर असतं, चविष्ट असतं. त्यामुळे मार्केटमध्ये खूप याला मागणी असते. पण योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवायचं कसं हे ज्याला जमलं त्याला हा बिझनेस जमला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. बरोबर. मग त्याचप्रमाणे आपण ह्याच मुद्द्यावरती एक सविस्तर प्रशिक्षणाची सिरीज आणणार आहोत, अगदी मोफतपणे. काय म्हणताय? अगदी मोफतपणे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीपासून अगदी 10 कोंबड्यांपासून कशी सुरुवात करायची आणि 1000 ते 10,000पर्यंत तुमचा फार्म तुम्ही कसा डेव्हलप करावा, गावरान कोंबडी पालन आधुनिक पद्धतीने कशी काय करावी किंवा त्यांना येणारे जे काही संकट असेल हे सर्व संकट किंवा जे काही अनुभवी लोक आहेत या सर्वांकडून आपण माहिती गोळा करून स्वतः फार्मला व्हिजिट करून अशी एक संपूर्ण प्रशिक्षणाची सिरीज या ठिकाणी बनवणार आहोत. पण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे. या व्हिडिओला कमीत कमी 4 ते 5,000 लाईक जरी आले त्यानंतर आपण ही सिरीज अगदी मोफतपणे तुमच्यासाठी दररोज या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लगेच लाईक करा, भरभरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला हे प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. आणि सोबतच तुम्हाला ही सिरीज लवकरात लवकर हवी असेल तर जास्तीत जास्त कमेंट या व्हिडिओला नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया आपण प्रशिक्षणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.